आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईतील स्टेटस रेस्टॉरंट बॉम्बे रेडिओ क्लबवर एफडीएची कारवाई। नरिमन पॉइंट इथल्या स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना निलंबित। अस्वच्छता नियमांचं उल्लंघन केल्याने एफडीएची कारवाई। बॉम्बे रेडिओ क्लबमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यानं कारवाई। कुलाब्यातील बॉम्बे रेडिओ क्लबचाही परवाना निलंबित। राज्यामध्ये पुढील 4 आठवडे पाऊस घटणार। पावसाच्या दांडीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। उकाडा आणखी वाढणार। राज्यातील 22 धरणं अद्याप कोरडी। धरणांमधील एकूण पाणीसाठा 80%वर, मात्र विभागनिहाय पाणीसाठ्यामध्ये तफावत। मराठवाड्यावर पाणी टंचाईचं सावट। मुंबईमध्ये 17 मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलल्याचं कागदपत्रातून समोर। महायुतीची सत्ता आल्यानंतर मोकळ्या जागांचं आरक्षण बदलण्याचा निर्णय। उद्यान, मैदान, शाळा, सार्वजनिक सुविधांसाठीची आरक्षणं वगळली। बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 18 ऑगस्टपासून सुरू केलेलं बेमुदत उपोषण अखेर मागे घेतलं। 4थ्या दिवशी उपोषण मागे घेतलं। बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रस्ताव देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। 3 मागण्यांवर बेस्ट प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतली। नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस। आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवण्याची मागणी। गडचिरोलीच्या रामाळा इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थिनीच्या बॅगेमधून विषारी साप निघाल्यामुळे शाळेमध्ये उडाली एकच खळबळ। रामाळा हा परिसर आरमोरी तालुक्यामध्ये असून रामाळा वस्तीला लागून घनदाट जंगल असल्यामुळे शाळेमध्ये अनेक वेळा विषारी साप निघत असल्याची बाब शिक्षकांनी वरच्या स्तरावर लक्षात आणून दिलेली आहे। इटवाळ्यामधल्या बेकायदा बांधकामावर मोठी कारवाई। सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी निलंबित। खोटा अहवाल सादर केल्याचा ठपका। सावरकर रोडवरील बेकायदा गाळी तोडल्याचा अहवाल चौधरी यांनी वरिष्ठांना दिला, मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये गाळी जैसे थे आढळले। नाशिकमधला आनंदवल्ली नवशा गणपती रोड परिसरामधला रस्ता 10 फूट खचला। खडी वाहतूक करणारा डंपर थेट खड्ड्यामध्ये, मोठी वाहतूक कोंडी। मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार। भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTAची मंजुरी। रिक्षाचं भाडं 1 रुपयांनी तर काळ्या पिवळ्या टॅक्सीचं भाडं 2 रुपयांनी वाढणार। अमराठी भाषिक ऑटो आणि टॅक्सी चालकांवर राज्यभरात कारवाई। 777 चालकांना नोटीस जारी। राज्यामध्ये 5211 वाहनधारकांची तपासणी दरम्यान राज्यभरात 777 वाहनधारकांना मराठी भाषेचं ज्ञान नसल्याचं निष्पन्न। पावसाळा संपत आल्यानंतर मुंबईमध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनानं हालचाली सुरू केल्यात। जी दक्षिण, F दक्षिणमधील पूर प्रतिबंधक कामांसाठी 10 कोटींची निविदा। मुंबईमध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या हालचाली सुरू। मुंबई गणेशोत्सवासाठी एसटीच्या 30% अतिरिक्त शुल्कातून नागरिकांना दिलासा द्या। एकनाथ शिंदे यांचे प्रताप सरनाईक यांना आदेश। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघरमधून सुमारे 5000हून अधिक एसटी बसेस कोकणामध्ये सोडल्या जाणार। पुणे महापालिकेकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर। नोंदणीकृत मंडळांना परवानगीची गरज नसून नवीन किंवा जागा बदललेल्या मंडळांना परवानगी बंधनकारक। पर्यावरणपूरक मूर्ती, ध्वनी आणि प्रदूषण नियंत्रण तसंच अग्निशमन विभागाच्या नियमांचं पालन करावं लागणार।